तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। भाजपचे प्रवक्ते मधु चव्हाण, तुमच्यासाठी हा पुढचा महत्त्वाचा प्रश्न। एका बाजूला राज्यामध्ये सुरू असलेलं आंदोलन शमतं शमतं, तोच पुन्हा एकदा एक नवा वाद महाराष्ट्रासमोर उभा ठाकलेला दिसतो, तो म्हणजे मराठा विरुद्ध ओबीसी। मात्र ज्यावेळेला आरक्षणाचा मुद्दा येतो त्यावेळेला 1994चं आरक्षण पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना अभ्यासात घ्यावं लागताना दिसून येतंय आणि त्यामुळे हे सगळं काही जाणून बुजून केलं जात असल्याचा जो आरोप होतोय, किती मोठा आव्हान आहे या क्षणाला हे सरकार समोरचं। मला असं वाटतं की याच्यातले दोन भाग आहेत। मराठा समाजाने याच्यापूर्वी सुद्धा लाखो लोकांचे मूकमोर्चे काढले होते, त्यांची न्याय मागणी होती। आता जरांग्यांच्या सुद्धा ज्या मागण्या आहेत त्यातल्या काही न्याय आहेत, आर्थिक शैक्षणिक। मराठा समाजातले अनेक घटक आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत, नोकऱ्याने वगैरे आहेत। त्यामुळे जाणून बुजून कोणी आरक्षण मागतोय आणि दुही माजवतोय असं मला वाटत नाही। पण तुमचा पहिला मुद्दा माझ्या आता मित्रांनी सांगितलं की दुर्दैवाने हिंदू समाजातला काही घटक, सामाजिक घटक आपापसामध्येच त्या ठिकाणी संघर्षासाठी उभे राहावेत अशा तऱ्हेची सुप्त इच्छा असलेले काही मोठे राजकारणी, मी जबाबदारीने शब्द वापरतोय, नाव घेत नाही कोणाने, हे बघतायत सगळे। भारतीय जनता पार्टीचं स्पष्ट मत आहे की समाजातल्या सगळ्या घटकांना घटनेनुसार न्याय मिळायला पाहिजे। ज्यावेळेला शेड्यूल कास्ट किंवा सगळ्यांना हे रिझर्वेशन परमपूजनीय बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत तरतूद केली, त्याचबरोबर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल मार्गदर्शक तत्वामध्ये हे सुद्धा आहे की काळ जसा बदलेल तसंच समाजामध्ये समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी घटनेच्या चौकटीत राहून वेगवेगळे कायदे राज्य सरकारला, केंद्र सरकारला करता येतात। मंडल आयोग त्याचाच एक भाग आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीची स्पष्ट भूमिका आहे की मराठा समाजाला त्या ठिकाणी जे हैदराबाद गॅझेटरमध्ये ज्यांच्या नोंदी आहेत, ज्यांचे नातेवाईक त्या गावात राहतात, त्यांना त्या ठिकाणी अशा तऱ्हेचे दाखले दिले जातील। परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये ओबीसीच्या ताटातलं घेऊन दुसऱ्याच्या ताटात भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षांचं सरकार, केंद्रातलं आणि महाराष्ट्रातलं, ते आम्ही होऊ देणार नाही। आता माननीय भुजबळ साहेब माझे मित्र आहेत, त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही मंत्रिमंडळाचे घटक आहेत, हा जो आता गॅझेट काढलेला आहे किंवा जो आता आश्वासन दिलेला आहे, GR काढलेला आहे, तो एकटा मुख्यमंत्र्यांचा नाही, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा नाही, विखे पाटलांचा नाही, हा शासनाचा निर्णय आहे, सर्वांनी मिळून घेतलेला निर्णय आहे, हा मंत्रिमंडळाचा निर्णय आहे। मग मंत्रिमंडळाचेच एक मंत्री आपणच ज्या निर्णयाचे कायदेशीररित्या सहभागी आहोत त्या निर्णयाच्या विरोधात कसा जातो कोर्टात? हे जाणं योग्य नाही। माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि संबंधित केंद्र मंत्र्यांनी, त्यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की आम्ही भुजबळांना समजावून सांगू। या आव्हानाची आणि प्रति-आव्हानाची भाषा ही हिंदू समाजाचं विघटन करेल। या देशात सामाजिक लढाई त्या ठिकाणी नको, लोकांनी फार मोठ्या नेत्यांनी हा महाराष्ट्र पुरोगामी समजताना मग ज्याच्या ताटात नाही आहे त्याला दिलं पाहिजे की नको? परंतु ते देत असताना दुसऱ्याच्या ताटात जे वाढलेलं आहे ते मागणं सुद्धा गैर आहे आणि ते आम्ही देणार नाही। परंतु तो भोकेलेला आहे, ज्याच्या न्याय मागण्यात त्या मान्य केल्यात आणि शब्द बदलला तर, शब्द बदलण्यासाठी दिलेला नाही। माननीय जरांगे पाटलांना पण माझी विनंती आहे की शब्द बदलला तर आम्ही हे करू ते करू। आता सगळं शांतपणे संपलेलं आहे, आव्हानात्मक भाषा कशासाठी पाहिजे? आणि भुजबळ साहेब सुद्धा सांगतात की असं जर झालं तर एवढे त्या ठिकाणी मराठे हे ओबीसी मध्ये येतील। मला असं वाटतं जो GR काढलेला आहे सगळ्या परिणामांची चौकटीत बसेल की नाही, उद्या कोणी कोर्टात गेला तर टिकेल की नाही। आणि एक स्पष्टपणे सांगू इच्छितो मी, जे काय मराठ्यांना आंदोलन दिले त्या ठिकाणी आतापर्यंत दिले ते भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दिले। आज पुरोगामीची भाषा करणारे माननीय शरद पवार साहेब 1994 साली सत्तेवर होते, त्यांनी त्यावेळेला 1994 GR मध्ये का मराठ्यांचा उल्लेख केला नाही? का केला नाही? 11 मराठी मुख्यमंत्री झाले, मराठ्यांच्या नावावर राज्य केलं, पश्चिम महाराष्ट्राच्या नावावर राज्य केलं आणि आज आर्थिकदृष्ट्या दुबळा मराठा आहे, तो जर राहिला असेल, आज लढाईला उभा राहिला असेल, दोन समाज परस्पर उभे आहेत,
त्याला महाराष्ट्रातलं एक जबाबदार नेतृत्व त्या ठिकाणी जबाबदार आहे असं माझं मत आहे. आणि भारतीय जनता पक्षाचं स्पष्ट मत आहे. मधू चव्हाणजी, तुमचा मुद्दा मला लक्षात आला की सरकारचं म्हणणं आहे एका बाजूला आरक्षणासाठी पात्र असलेल्या प्रत्येकाला आरक्षण आणि त्यांचा हक्क मिळावा, मात्र या संदर्भातली आकडेवारी जी आहे ती मी आपल्याबरोबर असलेले ॲडव्होकेट त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. मात्र तत्पूर्वी विकास लवांडे, GRच्या माध्यमातून ओबीसींच्या हक्कांवरती गदा कशी काय येते? अनिल देशमुखही म्हणतायत, छगन भुजबळही म्हणताय आणि मगाशी आता मधू चव्हाण यांनी आपल्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते त्यांचं देखील नाव या चर्चेमध्ये घेतलेलं आहे. 1994 साली ते झालं नाही म्हणून आज लढण्याची वेळ पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभी ठाकलेली आहे का? विकासजी, मला जरा सविस्तर बोलायला वेळ द्या विषयाची, कारण हा विषय